नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर वाघ आपलं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल MPSC स्टडी पॉईंटवर. या चॅनलवर आपल्याला MPSCशी रिलेटेड सर्व विषयांवर विविध मुद्द्यांवर डिटेल्ससहित व्हिडिओ मिळतील. तसेच गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणही लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. आजचा आपला विषय आहे इतिहास आणि आज आपण बघणार आहोत मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. सुरुवातीच्या काळात मराठी वृत्तपत्रांनी समाज प्रबोधनावर भर दिला होता आणि त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असलेल्या वृत्तपत्रांवर आज आपण प्रकाश टाकूयात. MPSCच्या पूर्व तसेच मुख्य परीक्षेत विशेषतः राज्यसेवेला प्रत्येक वेळेस वृत्तपत्रांवर विविध प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने आज आपण सर्व वृत्तपत्रांबद्दल डिटेल माहिती आणि त्यावर आयोगाने विचारलेले वेगवेगळे प्रश्न बघूयात. तर सुरुवात करूया पहिल्या वृत्तपत्रापासून, जे आहे दर्पण. हे महाराष्ट्रातले पहिले मराठी भाषेतले वृत्तपत्र होते, ज्याची स्थापना 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचाच जन्मदिवस होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकार हा पत्रकारिता दिन म्हणूनही साजरा करत असते. हे लक्षात ठेवण्यासारखं बीट आहे. मराठी भाषेतलं हे आणि महाराष्ट्रातलं पहिले वृत्तपत्र होते. सुरुवातीला हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित होत होतं. 1840मध्ये बंद पडेपर्यंत बाळशास्त्री जांभेकरांनी या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले होते. भारतीयांना प्रशासनात सामावून घ्यावे असा विचार या वृत्तपत्रात मांडला गेला होता. हे वृत्तपत्राचा जो काळ आहे तो 1857च्या उठावाच्या पूर्वीचा आहे आणि शिक्षणाचा प्रसार होण्याच्याही पूर्वीचा आहे. तरीही या वृत्तपत्राने आपला ठसा त्या काळात उमटवलेला आपल्यास दिसतो. एकूण 1840मध्ये हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल या पत्रात विलीन केले गेले आणि बाळशास्त्री जांभेकरांनी पुढील वृत्तपत्र सुरू केले. त्याचं नाव होतं दिग्दर्शन. हे भौतिक शास्त्राच्या अभ्यासासाठी सुरू केले गेलेले मासिक होते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, 3 वृत्तपत्र आहेत महत्त्वाचे: प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. तर या 3ही वृत्तपत्रांची सुरुवात केली भाऊ महाजन यांनी. 1840मध्ये त्यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केले. प्रभाकरमधून लोकहितवादींनी त्यांची शतपत्रे तसेच भाऊदाजी लाड यांनी स्वकीयांचे दोष हे आपले लेख प्रसिद्ध केले होते. त्यामुळे प्रभाकर हे वृत्तपत्र विशेष महत्त्वाचे ठरते. यावर आयोगाने अनेकदा प्रश्नही विचारले आहेत. प्रभाकरमधूनच पाश्चात्य शिक्षणांच्या नवविचारांचा प्रचार केला गेला होता. 1853मध्ये त्यांनी धूमकेतू हे साप्ताहिक व ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू केले होते. धूमकेतू आणि प्रभाकर ह्या वृत्तपत्रातून भाऊ महाजन यांनी मिशनरींवर टीका केली होती. मिशनरींचे जे काही हालचाली होत्या त्यावर त्यांनी या वृत्तपत्रातून टीका केली गेली. यावर आयोगाने जे प्रश्न विचारले ते पाहूयात. पहिला प्रश्न या वृत्तपत्रांशी संलग्न: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती? याचं उत्तर आहे प्रभाकर. पुढील प्रश्न: पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचा गोविंद विठ्ठल कुंटे यांच्याशी संबंध नाही? आता ह्या प्रश्नाबद्दल लक्षात घ्या. गोविंद विठ्ठल कुंटे हे भाऊ महाजन यांचं नाव होतं, मात्र आयोगाने त्यांचं प्रचलित नाव न देता त्यांचं मूळ नाव दिलं. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट होतो. पर्याय दिले होते प्रभाकर, ज्ञानोदय, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. आणि आत्ताच आपण जे बघितलं त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की गोविंद विठ्ठल कुंटे म्हणजेच भाऊ महाजन हे प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शनशी संबंधित होते किंवा त्यांचे संस्थापक होते. तर प्रभाकर हे वृत्तपत्र त्यांनी 1840मध्ये सुरू केलं. तसंच धूमकेतू व ज्ञानदर्शन त्यांनी 1853मध्ये सुरू केले होते. त्यात
धूमकेतू हे साप्ताहिक आहे आणि ज्ञानदर्शन हे त्रैमासिक आहे. तर आयोग कधीही स्थापना वर्ष तसेच संपादक आणि साप्ताहिक होते अथवा दैनिक किंवा मासिक होते याबद्दल प्रश्न विचारत असतं. तर त्यामुळे वृत्तपत्रांबद्दल पाठ करताना ह्या गोष्टी लक्षात घ्या. पुढील 1853मध्ये जे धूमकेतू हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी काढले होते त्यात सनातनी विचारांच्या वृत्तपत्रांना त्यातून प्रत्युत्तरे दिली जात असत. तसंच विरुद्ध बाजूच्या लोकांनाही आपले मत मांडण्याचा त्यात संधी दिली जाते. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावर धूमकेतूने जरी परखड टीका केली होती तरी त्यांच्या वेदोक्त धर्मप्रकाशातील दोष दाखवले होते, पण त्या बाबतीत विष्णुबुवांची बाजूही धूमकेतूने प्रसिद्ध केली होती. तसंच बाबा पदमजी यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर सर्वेकडून टीकेची झोड उठली होती. त्यावेळेस त्यांची बाजू मांडण्यासाठीही धूमकेतूतून भाऊ महाजन यांनी बाबा पदमजींना संधी दिली होती. त्यावरून हे लक्षात येते की धूमकेतू हे पुरोगामी विचारांचे वृत्तपत्र होते. पुढील वृत्तपत्र आहे ज्ञानोदय. हे अमेरिकन ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे, त्यामुळे हे महत्त्वपूर्ण ठरतं. रेव्हरंड हेनरी व्हॉलेंटाईन हे ते संस्थापक होते, ज्यांनी 1841मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं आहे. या वृत्तपत्राने हिंदू धर्मातील चालीरीती, अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी परंपरांवर टीका केली आणि ख्रिश्चन धर्माकडे लोकांचा कल वळवण्यास त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. समाजात ज्ञानाचा प्रसार करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता. महात्मा फुलेंच्या अनुयायी मुक्ता साळवे यांचा एक निबंध या वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यात त्यांनी दीनदुबळ्यांच्या तसेच दलित समाजाच्या वेदनांना यातनांना वाचा फोडली होती. तर तो निबंध ज्ञानोदय वृत्तपत्राच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. 1842 साली टिंबटिंब या वृत्तपत्रातील लेखांतून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली गेली होती. पर्याय आहेत दर्पण, ज्ञानोदय, मराठा, दीनबंधू. तर याचं उत्तर आहे ज्ञानोदय. 1842 साली ज्ञानोदय या वृत्तपत्रातून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज आधुनिक समाजाला आहे असे मत प्रतिपादित केले गेले होते. पुढील प्रश्न बघूया. ज्ञानोदय मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरू झाली? आता असे आपण बघितलं की ज्ञानोदय हे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केलेले वृत्तपत्र होते, त्यामुळे साहजिकच त्याला विरोध करण्यासाठी काही स्वदेशी तसेच सनातनी विचारसरणीच्या सदस्यांनी काही वृत्तपत्रे नियतकालिके सुरू केली. तर त्यावर हा आयोगाने प्रश्न विचारला आहे. पर्याय दिलेत विचारलहरी, चंद्रिका, सद्धर्म दीपिका आणि इंदुप्रकाश. आणि पर्याय आहेत केवळ अ, ब आणि क, केवळ ड आणि अ, ब, क. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क. ज्ञानोदय या वृत्तपत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी विचारलहरी, चंद्रिका आणि सद्धर्म दीपिका ही पुराणमतवादी अथवा सनातनी विचारांच्या मंडळींनी सुरू केलेले नियतकालिके होती अथवा त्यांनी यातून आपले विचार प्रदर्शित केले होते. इंदुप्रकाश हे पुरोगामी विचारांचे वृत्तपत्र होते, जे आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे एलिमिनेशन मेथडने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. पुढील वृत्तपत्र आहे ज्ञानप्रकाश. कृष्णाजी रानडे यांनी हे 1849मध्ये सुरू केलेले साप्ताहिक होते. याची सुरुवात त्यांनी पुणे येथून केली. 1853मध्ये हे द्विसाप्ताहिक होते, मात्र 1904 पासून ते दैनिक झाले आणि पहिल्या मराठी भाषेतील दैनिक होण्याचा मान या वृत्तपत्राने मिळवला 1904मध्ये. या वृत्तपत्राने समाज प्रबोधनाचं जवळपास शतकभर काम केले होते. सुशिक्षित लोकांमध्ये वाढत्या मद्यपानांच्या सवयीमुळे या वृत्तपत्रात चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या वृत्तपत्रातून काही संदेश देण्यात आले होते, जसे की मुलांना अलंकारांऐवजी
ज्ञानाने शोभिवंत करावे इत्यादी. यावरून लक्षात येते की हे पुरोगामी विचारांचे आणि त्यांचा प्रसार करणारे वृत्तपत्र होते. प्रश्न पाहूयात आयोगाने विचारलेले. पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या संपादकांना ब्रिटिश सरकारविरुद्ध अथवा लेखनाबद्दल तुरुंगवास घडला नाही? पर्याय आहेत प्रतोद, विश्ववृत्त, ज्ञानप्रकाश आणि देशसेवक. तर आत्ताच आपण बघितलं ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राच्या संपादकांना ब्रिटिश सरकारविरुद्ध लेखनाबद्दल तुरुंगवास घडला नाही. हे वृत्तपत्र सुधारणावादी होते. तसेच समाजातील सामाजिक बाबींवर या वृत्तपत्रातून लिखाण होत असे. त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांचा यावर तसा रोष ओढावला नव्हता आणि त्यांना कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागले नाही. पुढील वृत्तपत्र बघूया. इंदुप्रकाश हे विष्णुशास्त्री पंडित यांनी 1862 सुरू केलेले वृत्तपत्र होते. हे इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत येत असे. विधवा विवाह तसेच स्त्री शिक्षण व समता यांचा पुरस्कार या वृत्तपत्रातून विष्णुशास्त्री पंडित यांनी केला होता. या वृत्तपत्रात महत्त्वपूर्ण व्यक्तींनी योगदान दिलं आहे. त्यांची नावे बघूयात. मामा परमानंद, नरहर रघुनाथ फाटक, महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती तेलंग, चंदावरकर व त्र्यंबक विठ्ठल पर्वते यांनी या वृत्तपत्राची धुरा सांभाळली. विशेषतः नारायण गणेश चंदावरकर यांनी संपादकीय विभागात काम केले होते. हे महत्त्वाचं आहे. 1867 जेव्हा प्रार्थना समाज स्थापन झाला तेव्हा विष्णुशास्त्री प्रार्थना समाजाचे अनुयायी होते आणि त्यामुळे साहजिकच इंदुप्रकाश हे प्रार्थना समाजाचे व्यासपीठ बनले होते किंवा मुखपत्र होते असे आपण म्हणू शकतो. आयोगाने एक प्रश्न विचारला होता जोड्या लावांचा. त्यावरून आपल्याला लक्षात येते की संपादकीय विभागात वृत्तपत्रांच्या कोणत्या लेखकांनी अथवा संपादकांनी कार्य केले. तर त्याचे पर्याय आणि उत्तरे किरण म ब नामजोशी, नेटिव्ह ओपिनियनचे विना मंडलिक, इंदुप्रकाशमध्ये ना ग चंदावरकर आणि इंडियन स्पेक्टेटरमध्ये भैरामजी मलबारी. पुढील प्रश्न बघूया. गोपाळ हरी देशमुखांबद्दल 2 वाक्य देण्यात आले आहेत आणि आपल्याला यातून चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. तर पहिलं वाक्य, त्यांनी इंदुप्रकाश, लोकहितवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली. दुसरं वाक्य, त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, म्हणून ब्रिटिशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे. तर याचा पर्याय आहे चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. त्यामुळे पहिलं वाक्य बघूयात परत. इंदुप्रकाश, लोकहितवादी व ज्ञानोदय ही 3 वृत्तपत्र दिली. पण आत्ताच आपण मागाशी बघितलं की ज्ञानोदय हे वृत्तपत्र अमेरिकन मिशनऱ्यांनी सुरू केले होते, हेनरी व्हॉलंटाईन. त्यामुळे हे वाक्य चुकीचं होतं आहे. दुसऱ्या वाक्याचा विचार केल्यास त्यांनी असे मत मांडले होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय आर्थिक स्थिती सुधारणार नाही, म्हणून भारतीयांनी आपला राजकीय हक्क ब्रिटिशांकडून घ्यायला हवा. त्यामुळे दुसरं वाक्य बरोबर आहे आणि इथं पर्याय आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 केवळ म्हणजे चुकीचं वाक्य. पुढचं न्यूजपेपर आहे नेटिव्ह ओपिनियन. विश्वनाथ नारायण मंडलिक म्हणजेच विना मंडलिक यांनी हे नेटिव्ह ओपिनियन न्यूजपेपर जानेवारी 1864 सुरू केला होता. सुरुवातीला इंग्रजीत असलेले हे जुलै 1866 इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत सुरू झाले. नारायण परांजपे आणि भाऊ सोनवणे यांनी या वृत्तपत्रात लेखन केले होते. या वृत्तपत्राबद्दल विशेष माहिती लक्षात ठेवायची जी असेल ती म्हणजे उच्च न्यायालयाचे निकाल 1861 या वृत्तपत्रात दिले जात होते. तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून लक्षात ठेवा 1861 नेटिव्ह ओपिनियनमध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात. 1888 रखमाबाई खटल्यामध्ये या वृत्तपत्राने सनातनी विचारसरणीला पाठिंबा दिला होता, ज्या बाजूने टिळकसुद्धा होते. तर हे महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये लक्षात ठेवावे लागेल. 1888 रखमाबाई खटल्यात सनातनी विचारसरणीला पाठिंबा. या नेटिव्ह ओपिनियनवर प्रश्न विचारला आहे. नेटिव्ह ओपिनियन या इंग्रजी वृत्तपत्राचा कारभार टिंबटिंब करत होते. पर्याय आहेत विना मंडलिक, विष्णुबुवा ब्रह्मचारी, गो ग आगरकर आणि बाळशास्त्री जांभेकर. तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 विना मंडलिक. पुढचा न्यूजपेपर आहे दीनबंधू. याची स्थापना कृष्णराव भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 केली.
याची स्थापना झाली पुण्याला. हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणूनही ओळखले जाते, कारण कृष्णराव भालेकर हे महात्मा फुलेंचे कट्टर अनुयायी होते आणि वृत्तपत्र सुरू करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता. 1890मध्ये नाम लोखंडे यांनी, म्हणजेच नारायण मेघाजी लोखंडे, जे कामगार चळवळीचे नेते होते, त्यांनी याचे संपादन मुंबईतनं सुरू करण्यास सुरुवात केली. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य या वृत्तपत्राने केले होते आणि या वृत्तपत्राने प्राथमिक शिक्षणासाठी आग्रह धरला होता. याची स्थापना आहे जानेवारी 1877 आणि हंटर कमिशनचा काळ आहे 1882. त्यामुळे या वृत्तपत्राच्याच काळात हंटर कमिशनच्या दरम्यान प्राथमिक शिक्षणासाठी त्यांनी जोर धरला होता, मागणी केली होती. महात्मा फुलेंनी साक्ष देताना हंटर कमिशनसमोर सांगितले होते की प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे, तसंच ते सरकारने मोफत द्यावे. त्यामुळे साहजिकच त्याचे दिनबंधूमधूनही ते पडसाद उमटले की प्राथमिक शिक्षणाची मागणी करण्यात आली होती. पुढचा वृत्तपत्र आहे अरुणोदय. याची स्थापना केली काशीनाथ विष्णू फडके यांनी 1866मध्ये. ठाणे येथून हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. या वृत्तपत्राने सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांवर अधिक भर दिला आणि ब्रिटिशांना विरोध करण्याचे कार्य केले. आपण बघितलं, जे समाज सुधारणेवर भर देणारे वृत्तपत्र होते त्यांनी ब्रिटिशांना राजकीय विरोध करण्याचे टाळले होते. मात्र अरुणोदय हे असे वृत्तपत्र होते की ज्यांनी सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांवरही भर दिला आणि ब्रिटिशांनाही विरोध केला. त्यामुळे हे महत्त्वपूर्ण ठरते. या वृत्तपत्राने सर्वप्रथम बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली होती. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तसंच अरुणोदय नावाचं बाबा पदमजी यांचंही आत्मचरित्र आहे. त्यामुळे आयोग प्रश्न कोणत्या गोष्टीवर विचारत आहे त्यावर लक्ष द्या. आयोग वृत्तपत्रावर प्रश्न विचारत आहे की आत्मचरित्रावर, त्यानुसार तुमचं उत्तर ठरू शकतं. तर वृत्तपत्रावर प्रश्न आल्यास त्याचं उत्तर असेल स्थापना ठाणे आणि संस्थापक काशीनाथ विष्णू फडके. आणि अरुणोदय हे कोणाचे चरित्र होते असा प्रश्न आल्यास त्याचं उत्तर असेल बाबा पदमजी. पुढील वृत्तपत्र आहे सुधारक. हे आगरकरांनी सुरू केले होते. आगरकर 1887मध्ये केसरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी 1888ला हे सुधारक वृत्तपत्र सुरू केले. जोपर्यंत आगरकरांचा मृत्यू होत नाही 1895मध्ये, तोवर आगरकर याचे संपादक राहिले आणि त्यांनी आपलं जनप्रबोधनाचं कार्य या वृत्तपत्रातनं सुरू केलं. त्यांनी यात अनेक वेगवेगळे लेख लिहिले. त्याचा आपण आगरकरांच्या सेपरेट व्हिडिओमध्ये बघूयात. या वृत्तपत्रात व्यक्ती स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य यांच्यावर भर देण्यात आला होता. जसे की साहजिकच आगरकर ज्या तत्वांचे पुरस्कर्ते होते त्यात व्यक्ती स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्यवाद हे सर्वप्रथम येतात. तर त्यामुळे ह्याच गोष्टींवर या वृत्तपत्रात भर देण्यात आला होता. पुढील वृत्तपत्र आहे निबंधमाला. हे विष्णूशास्त्री चिपळूणकर, ज्यांना मराठी भाषेचा पाणिनी म्हटले जाते, त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. 1874मध्ये निबंधमाला हे मासिक पुणे येथून सुरू करण्यात आले होते. शालापत्रक या मासिकात आधी विष्णूशास्त्री काम करत असत आणि त्यापासूनच प्रेरणा घेऊन त्यांनी निबंधमाला हे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांना स्वदेश, स्वधर्म व स्वभाषाचा यातून पुरस्कार केला गेला होता. सनातनी विचारांचे असल्यामुळे त्यांना समाज सुधारणा आणि पुरोगामी विचार मान्य नव्हते. त्यामुळे ते नेहमीच समाजसुधारकांवर, विशेषतः महात्मा फुलेंवर कायम टीका करत असत आणि निबंधमाला या आपल्या वृत्तपत्राचाही त्यांनी या कामी उपयोग करून घेतलेला होता. महात्मा फुलेंना ते समाजसेवक की ख्रिस्तसेवक अशी उपासना करत असत. पण त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरतं ते भाषेच्या क्षेत्रात. त्यांनी निबंधमाला या मालिकेतच अनेक लेख भाषेवर लिहिले आहेत. पहिला लेखसुद्धा त्यांनी भाषेवर लिहिला होता, मराठी भाषेवर. त्याचं नाव होतं मराठी भाषेची सांप्रताची स्थिती. आणि अजून त्यांनी अनेक लेख पुढे मराठी भाषेवर लिहिले होते. तर त्यामुळे ह्या वृत्तपत्राबद्दल लक्षात ठेवण्यासारख्या या बाबी आहेत. स्थापना 1874, संस्थापक चिपळूणकर, प्रेरणा होती शालापत्रक या मासिकापासून आणि स्वदेशी, स्वधर्म, स्वभाषा इत्यादींचा पुरस्कार आणि पुरोगामी विचारांना विरोध, हे महत्त्वाचे पॉईंट यामध्ये आहे. पुढील वृत्तपत्र आहे ज्ञानसिंधू. याची स्थापना वीरेश्वर छत्रे यांनी 1842मध्ये केली.
या वृत्तपत्रातून सहसा ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला जात असे. यावर आयोगाने प्रश्नही विचारला आहे. ज्ञानसिंधू आणि मित्रोदय या दैनिक वर्तमानपत्राची सुरुवात कोणी केली, असा प्रश्न होता. पर्याय होते कृष्णाजी त्र्यंबक रानडे, काकासाहेब लिमये, नामदार गोखले आणि वीरेश्वर छत्री. तर आपला पर्याय असेल वीरेश्वर छत्री, पर्याय क्रमांक 4. कृष्णाजी रानडे यांनी जे वृत्तपत्र सुरू केले, तर आता बघूयात. महाराष्ट्रात काही इंग्रजी वृत्तपत्रही सुरू झाले अथवा मराठी इतर जे वृत्तपत्र आहेत त्याबद्दल बघूयात. तर 1789मध्ये बॉम्बे हेराल्ड हे साप्ताहिकाने महाराष्ट्रात वृत्तपत्रांना सुरुवात झाली. हे इंग्रजी भाषेतील साप्ताहिक होते. 1832मध्ये बॉम्बे टाइम्स हे वृत्तपत्र सुरू झाले होते आणि 1861मध्ये बॉम्बे टाइम्स, स्टँडर्ड आणि टेलिग्राफ या वृत्तपत्रांना एकत्र करून रॉबर्ट नाईट याने टाइम्स ऑफ इंडियाची स्थापना केली, जे की आज अग्रगण्य दैनिक आहे भारतातले. यावर क्वेश्चन आलेला आहे. 1789मध्ये सुरू झालेली मुंबई प्रांतातील पहिली वृत्तपत्रे कोणती? उत्तर आहे साहजिकच बॉम्बे हेराल्ड. मराठी नियतकालिकाचा काळानुसार क्रम लावा, असा एकदा क्वेश्चन येऊन गेला आहे. प्रभाकर, दर्पण, विविध ज्ञानविस्तार आणि निबंधमाला हे वृत्तपत्रांची नावे दिले. साहजिकच दर्पण हे पहिले वृत्तपत्र होते, त्यामुळे दर्पण, त्यानंतर प्रभाकर, मग निबंधमाला, असा तो क्रम येतो. त्या काळात अजून काही वृत्तपत्र सुरू झाले जे महाराष्ट्राबाहेर होते अथवा इतर भाषिक होते. त्यातले महत्त्वपूर्ण बघूया. पहिले होते बेंगाल गॅझेट, जेम्स ऑगस्टस हिक्की. त्यानंतर महत्त्वाचे बॉम्बे हेराल्डचे बॉम्बे प्रांतातले पहिले होते. राजा राममोहन रॉय यांनी वृत्तपत्र सुरू केले होते. संवाद कौमुदी हे साप्ताहिक होते बंगाली भाषेतील आणि मिरातुल अखबार होते पर्शियन भाषेतील पहिले वृत्तपत्र. उर्दू भाषेतील पहिले होते जान-ए-जहानुहा. तसंच गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र होते बॉम्बे समाचार. राष्ट्रगुप्तार हे गुजराती भाषेत दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले वृत्तपत्र होते. इंडियन मिरर हे देवेंद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेले बंगाली वृत्तपत्र होते. तसंच अमृत बाजार पत्रिका हेही महत्त्वपूर्ण वृत्तपत्र शिरीष कुमार घोष आणि मोतीलाल घोष यांनी सुरू केले होते. 1878मध्ये जेव्हा लॉर्ड रिटन याने व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लागू केला होता, त्यावेळेस अमृत बाजार पत्रिका रात्रीतून भाषा बदलून इंग्रजी भाषेतून प्रकाशित व्हायला लागले होते. तसंच द हिंदू, जे आज अग्रगण्य वृत्तपत्र आहे, त्याची स्थापना केली होती जी.एस. अय्यर, वीर राघवाचारी आणि सुब्बाराव पंडित यांनी. लोकमान्य टिळकांनी 2 वृत्तपत्र सुरू केले होते जे महत्त्वपूर्ण होते, केसरी आणि मराठा. तसंच महाराष्ट्रात प्रसिद्ध वृत्तपत्र होते एक काळ नावाचे, ज्याची स्थापना केली होती शिवराम शास्त्री परांजपे यांनी. त्यांना काळकर्तेही म्हटले जाते. आणि भारताबाहेर वंदे मातरम हे पॅरिसला मॅडम भिकाजी कामा यांनी सुरू केलेले वृत्तपत्र होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. पुढील भागात आपण इतर महत्त्वाचे अजून राहिलेले वृत्तपत्र बघू, तसेच आयोगाने त्यावर विचारलेले प्रश्न बघूयात आणि तसेच इतर समाजसुधारक अथवा संपादकांचं कार्य आणि त्यावर आलेले प्रश्न आपण बघूयात. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या काही सूचना असतील तर त्याही कळवा. आपले स्वागत असेल. धन्यवाद.